आपण खूप कष्ट करतो, पण अनेकदा आपल्या हातात पैसा टिकत नाही. मनामध्ये कायम अस्वस्थता असते. काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात. हे घरात निर्माण झालेल्या वास्तुदोषामुळे होऊ शकते. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच एका सोप्या उपायाबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अनेकदा काही गोष्टी या तुमच्या मनाविरुद्ध घडत असतात. तुमची इच्छा पूर्ण होत नाही. तुम्ही आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट करतात, परंतु त्या कष्टाचं अपेक्षित फळ तुम्हाला मिळत नाही. त्यावेळी तुम्ही नकळत असं देखील म्हणून जाता की माझ्या घराला कोणाची नजर लागली की काय. नजर लागणं म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. नजर लागणे म्हणजे काय, तर आपण अनेकदा आपल्या घरी बऱ्याच लोकांना बोलावत असतो. त्यातील काही लोक हे चांगल्या स्वभावाची असतात. आपली प्रगती बघून मनापासून आनंदी होतात. मात्र सर्वच लोक असे असतील असं नाही. त्यातील काही लोक आपली प्रगती बघून वरवर आनंद दाखवल्याचं भासवतात, मात्र मनातून आपलं वाईट चिंतित असतात. जेव्हा हे लोक आपल्याबद्दल वाईट चिंतितात, तेव्हा घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा तयार होते. त्यालाच आपण घराला नजर लागली असे म्हणतो. जर आपल्या घराला एखाद्याची नजर लागली तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. यालाच आपण वास्तुदोष असे देखील म्हणतो. जेव्हा आपल्या घराला एखाद्याची नजर लागते, तेव्हा काहीही कारण नसताना घरात भांडणाला सुरुवात होते. घर कायम अशांत राहतं. एखादं मोठं आर्थिक संकट येतं किंवा घरातील एखादी व्यक्ती आजारी पडते. यामुळे नेहमी अशा गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. तसेच घरात ऊर्जा संतुलन कसं राहील या गोष्टीकडे देखील लक्ष देणं गरजेचं असतं. आज आपण या उपायाबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घराला कोणाची नजर लागली आहे, तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये सोपा उपाय सांगण्यात आला आहे. वास्तुशास्त्रानुसार दर गुरुवारी सायंकाळच्या वेळी थोडंसं गोमूत्र घ्या, त्यामध्ये हळद मिक्स करा आणि त्याने आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा एकदा पुसून काढा. यामुळे घरात आलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच जर कोणाचीही नजर जर घराला लागली असेल, तर त्यातून देखील आपली रक्षा होते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.